गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन. नमस्कार, मी डॉक्टर रिद्धी अपार, धन्वंतरी हॉस्पिटल सिल्लोड. तर सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन, म्हणून सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तर डॉक्टर म्हणून आरोग्य क्षेत्रात काम करत असताना असं दिसून येतं की सर्व महिला या आपल्या कुटुंबाची जबाबदारी अतिशय छान प्रकारे पार पाडत असतात, पण त्याच वेळेला आपल्या आरोग्याकडे मात्र त्या दुर्लक्ष करत असतात. तर आजच्या या दिवशी सर्व महिलांना मी असा संदेश देईल की आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या आणि स्वतःलाही थोडासा वेळ द्या. स्वतःची नियमित आरोग्य तपासणी, पुरेशी झोप, थोडासा व्यायाम आणि सकस आहार ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तसंच मुलींचे आरोग्य, मुलींचे पोषण या देखील बाबी महत्वाच्या आहेत, कारण आजची सशक्त मुलगी हे उद्याचं भविष्य घडवणार आहे. त्यामुळे महिलांना आणि मुलींना मी असा संदेश देईल की स्वतःला वेळ द्या आणि स्वतःचं आरोग्य जपा, कारण एक निरोगी महिला म्हणजेच एक निरोगी कुटुंब आणि म्हणजेच एक निरोगी समाज. तर पुन्हा एकदा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त मी तेजस्विनी अनंत जोशी, महिला पोलीस हवालदार नेमणूक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग सिल्लोड, माझ्या पोलीस दलाच्या वतीनं सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आजच्या काळात महिलांनी विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेली आपणास दिसून येते. मग ते शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार करते मालाला युसुफझई असो, किंवा पोलीस प्रशासनातील पहिल्या महिला IPS किरण बेदी असो, भारताचे संगीत घराघरात पोहोचणाऱ्या लता मंगेशकर असो, किंवा शिवाजी महाराजांना संस्कार, धैर्य, नेतृत्व शिकवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, न्यायसुधारक, रस्ते, धर्मशाळांसाठी महान कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर असो, किंवा मुलीसाठी पहिली शाळा उघडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अशा आधुनिक प्रेरणादायी महिलांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. त्या काळात डॉक्टर, शिक्षक, नर्स, पोलीस अशा विविध क्षेत्रामध्ये महिला आपणाला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना दिसून येतात. त्यामुळे महिला सशक्तीकरण ही केवळ एक संकल्पना नसून ती आज वास्तव बनली आहे असे म्हणायला हरकत नाही. परंतु समाजाचा पोलीस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. कधी कधी गैरसमजामुळे लोकांना असं वाटतं की पोलीस म्हणजे फक्त कडक किंवा कारवाई करणारे असेच पोलीस समाजाला दिसतात. पण खरं पाहिलं तर पोलीस म्हणजे समाजाच्या सुरक्षतेसाठी दिवस रात्र उभे राहणारे एक कुटुंब आहे. विशेषतः पोलीस महिला अधिकारी आज समाजात संवेदनशील, धैर्य आणि विश्वास याचे प्रतीक बनले आहे. त्यामुळे पोलीस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ भीतीने नव्हे तर विश्वासाने पाहायला हवे. अनेक तरुण तरुणी वर्षानुवर्ष मेहनत करूनही या स्पर्धा पास होत नाही. अशा तरुण पिढींना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मनात जिद्द आणि डोळ्यात स्वप्न असेल तर यशही आपल्या पावलांशी येतं. कारण वर्दी मिळवणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. जिद्द, मेहनत आणि स्वप्नांचा मोठा संग्राम तयार करावा लागतो. शेवटी एवढं सांगावं वाटतं की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रतिमा ठामपणे उभी केली आहे, आप सिद्ध केली आहे. त्यामुळे भीती संकोच न बाळगता मोठ्या संख्येने पोलीस दलात पुढे यावे. कारण पोलीस भरती हे केवळ एक नोकरी नाही तर समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. जाता जाता मला एवढं सांगायचं आहे की मला जन्म देणारी ही एक महिलाच आहे. मीही कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी आई आहे. त्यामुळे मला एवढं म्हणावं वाटतं, ती आहे म्हणून घर आहे, ती आहे म्हणून घर आहे, ती आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून विश्व आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत. आणि केवळ ती आहे म्हणूनच नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे महिलांनी खचून न जाता एक पाऊल पुढे टाकावा. नारी, तूच आहेस तुझ्या नवक्रांतीची निशाणी, नारी तूच आहेस तुझ्या नवक्रांतीची निशाणी. चल उठ हो खंबीर, चल उठ हो खंबीर, तूच रातरागिनी, तूच मर्दानी, तूच रातरागिनी, तूच मर्दानी. नमस्कार, मी श्रीमती मंदा दादाराव वानखडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी, केंद्र भराडी
सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आपण सर्वजण इंटरनॅशनल वुमेन्स डे अर्थातच महिला दिन साजरा करीत आहोत. महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा आणि समाजातील महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे, महिला ह्या आज पोलीस, डॉक्टर, शिक्षिका, वकील, शास्त्रज्ञ अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला कार्य करताना दिसत आहे आणि महिलांनी स्वतःला सिद्धसुद्धा करून दाखवलेले आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना एक शिक्षिका म्हणून आवाहन करते की मुलींना शिकवा, त्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून द्या आणि त्यांचा शेवटी एवढंच म्हणेन, स्त्रियांसाठी कोणता एकच दिवस खास नसून ती सर्वच दिवसांसाठी खास असते. म्हणून मुलींना, स्त्रियांना आणि समस्त महिला वर्गांना मी आवाहन करते की स्वतःचे स्वस्थ सांभाळा आणि समाजातील अनेक प्रवृत्तींना तोंड देण्यासाठी मजबूत, खंबीर बना आणि आपली ताकद ओळखा. आपल्यातील स्त्री कर्तृत्वाला, शक्तीला ओळखा. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलींनी घर आणि नोकरी सांभाळून आपल्या दोन्ही जबाबदाऱ्या हे योग्य रीतीने पार पाडलेल्या आहे. म्हणून सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपल्या आईचा, बहिणीचा आणि समस्त महिलांचा आदर करा, सन्मान करा आणि मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन द्या. धन्यवाद.